गेल्या काही दिवसापूर्वी कानेफाटा इथे एका ट्रकच्या खाली येऊन एका तरुणाचा अपघात होतो। तो तरुण तिथं बेशुद्ध अवस्थेत मध्यरात्री तो पडलेला असतो। मात्र तिथं आरटीओची एक महिला अधिकारी त्याच्या मदतीस धावून जाते आणि त्या अधिकारी म्हणजे रहिमा मुल्ला ते आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करून त्या रात्रीचा घटनाक्रम जाणून घेऊयात। मॅडम नमस्कार। मॅडम खूप मोठा अपघात झालता, तरुण बेशुद्ध अवस्थेत पडलेला, टाइमवर कुणी मदतीला तिथं थांबत नव्हतं, पण तुम्ही तिथं देवदूतासारखा पोहोचला। काय सांगाल त्या रात्रीचा घटनाक्रम? दिनांक 11 मे 2025 रोजी आमची पुणे ते लोणावळा पुणे मुंबई महामार्गावरती जुन्या महामार्गावरती आमची ड्युटी होती। त्या ड्युटी करत असताना आम्ही काने फाट्याजवळ जेव्हा आलो तेव्हा एक ट्रक थांबलेला दिसला आणि ट्रकचा अपघात ट्रकच्या खाली एक व्यक्ती पूर्ण गंभीर जखमी अवस्थेमध्ये आम्हाला दिसून आला। तर त्याला त्याच्या नाकातून कानातून आणि डोक्यातून रक्त येत होते आणि रस्त्यावरही रक्त खूप सांडले होते। त्याला पहिला आम्ही श्वासोच्छ्वास चालू आहे का ते पाहिला, त्याच्यानंतर लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल केला। एक 5-1 मिनिटामध्ये ॲम्ब्युलन्स तिथं आली आणि आमच्या टीमने तिथं असिस्टंट दत्तात्रय शिंदे सुद्धा माझ्यासोबत होते आणि चालक होते, यांनी सर्वांची मदत घेऊन मी त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याला पाठवलं। त्याच्यानंतर ट्रक तिथं थांबल्यामुळे भरपूर वाहतूक ट्रॅफिक खूप तिथे जमा झालेली होती। तेव्हा ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन आम्ही ते ट्रॅफिक सुरळीत केली। त्याच्यानंतर ट्रकला ड्रायव्हर नव्हता मॅडम? ट्रकचा जो ड्रायव्हर होता तो ट्रक सोडून तिथून पळून गेलेला होता आणि आम्ही लगेच पोलिसांना फोन केला आणि तिथले आशिष काळे म्हणून जे पोलीस हवालदार आहेत वडगाव मावळचे, त्यांना कॉल करून त्यांच्या ताब्यात ते वाहन दिलं। त्याच्यानंतर आम्ही ते डायरेक्ट महावीर हॉस्पिटल कामशेत येथे त्या पेशंटच्या बरोबर गेलो आणि तिथं त्याला ऍडमिट केलं। डॉक्टरांशी मोठा डॉक्टर जे होते त्यांच्याशी आम्ही बोललो आणि त्यांचा व्यवस्थित प्रथमोपचार त्यांनी करावे अशी आम्ही त्यांना सूचना केली। मॅडम जे डॉक्टर आहे त्यांच्याशी आम्ही बोललो, ते त्यांचं असं म्हणणं आहे की वेळेवर त्याला औषध उपचार भेटले, त्याला दवाखान्यात दाखल केलं, भरती केलं, त्यामुळे तो वाचला। कारण की भरपूर रक्तस्राव झालेला, तर कोमात जाण्याची शक्यता होती आणि तिथं मेन म्हणजे कोणी थांबत नव्हतं त्याच्या मदतीला। हे सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही काय बघता आणि काय आवाहन करता जनतेला? जनतेला मी इतकंच आवाहन करते की लोक अपघात झाल्यानंतर बघ्याची भूमिका घेतात आणि पेशंटला किंवा त्या जखमी व्यक्तीस मदत पोहोचवत नाहीत। तर आता आपल्याकडं राहवीर योजना आपल्याकडे आलेली आहे, तर कोणत्याही पब्लिकने जरी एखाद्या गंभीर व्यक्तीस मदत केली किंवा त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले तरी त्याची पोलीस एन्क्वायरी होणार नाही आणि त्याला एक राहवीर योजनेमधून 25,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे। याच्यातून एवढाच उद्देश आहे की लोकांना लवकरात लवकर अपघातामध्ये जर मृत्यू जे होत आहेत त्यांचं मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं आणि लोकांना वेळेवर मदत व्हावी, त्यांचे प्राण वाचावे, हा त्याच्या मागचा एक हेतू आहे। आणि आम्ही तो बेशुद्ध पडलेला व्यक्ती जो होता त्याला वेळेवर गोल्डन आवरमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यामुळेच त्याला वेळेवर उपचार झाले आणि तो शुद्धीवर आला। त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या 4-5 सर्जरी मोठ्या करायच्या होत्या, त्यामुळे त्याला हरणेश्वर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। त्याच्यावरती आता 3-4 सर्जरी मोठ्या झालेल्या आहेत आणि छोट्या मोठ्या एक 3-4 सर्जरी अशा झालेल्या आहेत। त्यांना आज तो पूर्णपणे बरा झालेला आहे आणि 31 तारखेला त्याला डिस्चार्ज पण हॉस्पिटलमधून मिळालेला आहे। मॅडम शेवटचा प्रश्न, तो वाचला, तो आता स्टेबल आहे, तुमचे कर्तव्य दक्षतेमुळे त्याचे प्राण वाचले, समाधानी आहात? हो, खूप आनंद आहे आम्हाला या गोष्टीचा। आमच्या टीमला पूर्ण वायुवेग पथक 4 क्रमांक यामध्ये मी ड्युटी करत होते, या सगळ्या टीमनेच मिळून आम्ही हे सगळं काम केलेलं आहे। त्यामुळे ह्याचं सगळं श्रेय आमच्या पूर्ण पथकाला जातं, एवढंच मी म्हणते। आणि याचा आम्हाला खरोखर आनंद आहे आणि समाधान आहे। केलेल्या कामगिरीचं अत्यंत आनंद आहे अशी काहीशी भावना मुल्ला मॅडम जे आरटीओ इन्स्पेक्टर आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे। न्यूज.साठी मी जोएब शेख, पुणे।